हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. हा व्हिडिओ शूट करून ऑलमोस्ट 15 दिवस झाले, पण तेव्हापासून खरंच मला एडिटिंगला अजिबात वेळ मिळत नाही आहे आणि अजूनही माझा आवाज थोडा बसला आहे. पण आय होप की तुम्ही सगळं मॅनेज करून घ्याल, कारण खरंच खूप डिफिकल्ट होतं आहे टाईम काढणं, एडिटिंग करणं, व्ह्यूला सांभाळणं. आणि त्याचबरोबर आम्ही इथे नागपूरला 8 दिवसांसाठी आलो होतो. जसं की तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असाल की आम्ही नागपूरला आलो आहोत. 8 दिवसांसाठी आलो होतो, पण आम्ही ऑलमोस्ट 15 दिवस झाले आणि आणखी एक वीक आता इथे थांबणार आहोत बिकॉज ऑफ सम रिझन्स. सो चला, आजचा व्हिडिओ मी स्टार्ट केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी आम्ही इथे पोचलो माझ्या सासरी. त्यानंतर सगळ्यांनी छान असं आंघोळ वगैरे करून घेतली. ब्रेकफास्ट वगैरे मी आता पुढे बनवणारच आहे. त्यापूर्वी सखी, माझ्या नंदीची मुलगी, आणि अव्यू हे दोघं इथे मस्त अशी मजा मस्ती करत आहे. कंटिन्यू अव्यूचं तिच्या टॉईजबरोबर खेळणं सुरू होतं आणि तो कोणालाच ऐकत नव्हता आणि त्याला ना खूप छान पण वाटत होतं. म्हणजे पुण्याला कसं असते, आपण फ्लॅट्समध्ये राहतो तर एवढं त्याच्याबरोबर लोक नसतात एक्सप्लोअर करायला, त्यामुळे त्याला इथे भरपूर लोक मिळत होते. माझं सासरचं जे घर आहे ते भरपूर मोठं आहे, ऑलमोस्ट 1500 स्क्वेअर फीटमध्ये बांधलेलं आहे. त्यामुळे त्याला बाहेर भरपूर असा स्पेस मिळतो आहे खेळायला आणि तो प्रचंड एन्जॉय करतो आहे. आमच्याकडे 2 डोअर्स आहे, किचनकडनं आणि एक मेन हॉलकडनं. तर कंटिन्यू तो एका हॉलकडनं जातो, दुसऱ्या किचनकडनं येतो, असं कंटिन्यू त्याचं फिरणं सुरू आहे. त्याचबरोबर बॉल कंटिन्यू बाहेर फेकतो आणि म्हणतो, आई तू आणून दे मला, कारण बाहेर त्याला पायाला चटके लागत आहे. भरपूर अशी ऊनसुद्धा आहे पुण्यापेक्षा नागपूरला. म्हणजे आता तसं तर ऊन मला वाटते पुण्यात पण भरपूर आहे, पण तरीसुद्धा पुण्यापेक्षा नागपूरला मला जास्ती जाणवली. कारण पुण्याचे जे आपले घरं असतात ते थोडेसे कॉम्पॅक्ट असतात आणि फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे एवढं गरम होत नाही जेवढं खालच्या घरी होतं. चला, तर आज संडे आहे आणि आमच्याकडे मस्त असं चिकन बनवलं होतं. म्हणजे आजच आम्ही आलो आणि आजच चिकन बनवलं. त्याचं रिझन असं होतं की आज नंतर 15 दिवसपर्यंत काही घरी नॉनव्हेज चालणार नव्हतं, बिकॉज आता गुढीपाडवा येणार आहे 2 दिवसांनीच आणि त्यानंतर गुढीपाडव्यापासनं हनुमान जयंतीपर्यंत नॉनव्हेज काही खाल्ल्या जात नाही. त्यामुळे आम्ही आजच बेत केले होतं मस्त नॉनव्हेजचा. आणि इथे जे गावरान कोंबडं मिळतं ना, ते भाजून मिळतं आणि त्याचा टेस्ट नेक्स्ट लेवल असतो, खूपच टेस्टी असतो. त्यामुळे आम्ही मस्त त्याची भाजी केली आहे. त्यानंतर अव्यूला ॲपल हवा होता तर त्याला एक ॲपल दिलं. इथे आल्यापासून त्याची नवीन डिमांड असते की मला ॲपल पूर्ण हवा आहे, मला चिऱ्या नको आहे, त्यामुळे त्याला पूर्ण ॲपल दिला. छान असं दुपारचं जेवण केलं. इव्हिनिंगला मी आणि प्रीतम आमच्याच कंपाऊंडमध्ये वॉक करत होतो आणि आम्ही आमचे म्हणजे जुने दिवस, म्हणजे लग्नानंतरचे दिवस आठवत होतो की लग्नानंतर नाही का आम्ही मस्त असं फिरत होतो म्हणून इव्हिनिंगला वगैरे. ते झालं. मग रात्रीची छान अशी झोप घेतली, कारण काल आम्ही ट्रेनमध्ये असल्यामुळे ना झोप आमची अजिबात झाली नव्हती अव्यूमुळे, कारण भीती होती मनात. आणि त्यानंतर आल्या आल्या पण लगेच काही एवढी झोप होत नव्हती, म्हणजे घरची कामं वगैरे थोडीफार असतातच आणि आल्याबरोबर कसंच झोपणार ना, म्हणून. त्यानंतर तिथे छान अशी आमची छान झोप झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी ब्रेकफास्ट बनवायला आली होती किचनमध्ये. सो सर्वात आधी थोडंसं वॉक वगैरे केलं. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये काकडीचे पराठे करणार होती. आमच्याकडे पराठेचा प्रकार भरपूर वेगवेगळ्या टाईपचे असतात, आलू पराठे, काकडी पराठे अँड ऑल. सो आज नाश्त्याला काकडीचे पराठे होते आणि ते बनवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असं काकडीचे पराठे बसून एन्जॉय केलं. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट सगळ्यांसोबत करून खूप छान वाटलं. म्हणजे असा एक वेळ असतो ना जेव्हा आपण सगळे सोबत असतो. ॲक्च्युली प्रीतमचं पण वर्क फ्रॉम होम आहे, बाबा पण घरी असतात बिकॉज ते रिटायर्ड आहे आणि ताई आणि सखी पण असतेच. पण आज सखीचा सेकंड लास्ट पेपर होता आणि बिकॉज ऑफ तिचा दादा आला आहे, म्हणजे अव्यू आला आहे, तिला स्कूलला जायचंच नव्हतं. खूप म्हणजे खूप दंगा घालत होती की रडत होती ती की मला नाही जायचं स्कूलला. पण तिची एक्झाम आहे, नर्सरीमध्ये असलं तरीसुद्धा एक्झाम ती एक्झामच असते, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असतात. त्यासाठीच तिला स्कूलला सोडायला मी, ताई, अव्यू आणि सखी आम्ही असं गेलो होतो. पण स्कूलला गेल्यानंतरसुद्धा तिचे फ्रेंड्स तिला मिळाल्यानंतरसुद्धा तिला तिथे थांबायचं नव्हतं. ती खूप रडत होती, कारण तिला आमच्याबरोबर रिटर्न यायचं होतं, तिला दादाशी खेळायचं होतं. कसं बसं तिला कन्व्हिन्स केलं आणि तिथे बसवलं. त्यानंतर घराकडे निघालो आणि इथे कसं झाड दिसलं ज्याला तुम्ही बघू शकता, प्रचंड आंबे लागल्यात, प्रचंड. ते बघून खूप छान वाटलं. म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते. त्यानंतर घरी आली आणि आज ना मला म्हणजे प्रीतमला मी कॉफी वगैरे बनवून दिली, कारण त्याला माझ्या हाताची कॉफीची सवय आहे त्यामुळे. त्यानंतर आम्ही आलू आणि साबुदाण्याची चकल्या करायला घेणार होतो, कारण प्रीतमला ते खूप आवडतात. सो आईचं असं होतं की माझा मुलगा 1.5 वर्षांनी आला आणि मला त्याला सगळं खाऊ पिऊ घालायचं, जे काही त्याला हवं आहे ते. सो तेच इथे ती बनवायला घेत होती. म्हणजे चकल्या मी बनवणार होती, पण त्याच्यापूर्वीची जी काही प्रिपरेशन असते म्हटलं आई तुम्ही शेअर करा, मी माझ्या व्ह्युअर्सला पण दाखवते. सो आम्ही इथे कसं प्रपोर्शन घेते ते मी तुमच्याशी शेअर करते. सर्वात पहिले तर 1 किलो आलू आम्ही छान असं बॉईल
करून घेतले. त्यानंतर 1 किलो आलूसाठी 1 वाटी साबुदाणा भिजू घातला होता. ओव्हरनाईट त्याला भिजवलं होतं छान. त्यानंतर साबुदाणा ना एकदा फक्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. सो आमची तिथे प्रिपरेशन सुरू होती आणि इथे आजोबा आणि अव्यूची मजामस्ती सुरू होती. अव्यू आपल्या वस्तू कोणालाच देत नाही, पण पहिल्यांदा त्यांनी गोड सोप आजोबांना दिली होती. पहिल्यांदा दिली आणि दुसऱ्यांदा नको म्हणाला तो. त्यांनी हात पुढे घेतला तर त्यांनी काही दिलं नाही आणि त्यानंतर बाबांना वाटलं की मी शूट करते, त्यामुळे ते सुद्धा थोडे अनकम्फर्टेबल झाले होते. सो असं काहीसं झालं होतं. चला तर तुम्हाला सांगते, 1 वाटी साबुदाणा थोडंसं ओव्हरनाईट आपण सोक करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यामध्ये जिरं, कोथिंबीर आणि थोडीशी मिरची असं वाटून घ्यायचं. 4 ते 5 मिरच्या तुम्हाला जसं स्पाईस हवं असेल तसं, आणि मीठ, हे सगळं व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि मी छान अशा हे टाकून घेतल्या चकल्या. पहिल्यांदा मला एवढ्या छान जमल्या. तुम्ही असं प्रॉपर साबुदाणा पण टाकू शकता, पण प्रॉब्लेम असा होतो की कधी कधी ते आपण ज्या आणि चकल्या करतो त्यात ते निघत नाही. सो म्हणून आम्ही थोडंसं त्याला असं वाटून घेतो. अव्यूची इथे आल्यावर ना एक स्पेशल मस्ती झाली आहे, ती म्हणजे आत्याकडनं चॉकलेट मिळतं, आजीकडनं आईस्क्रीम मिळते, आजोबांकडनं सुद्धा जेम्स वगैरे मिळतं. सो त्याचं खूप मजा मस्ती सुरू आहे. आणि मला तो अजिबातच घाबरत नाही आहे, कारण त्याला माहिती आहे मम्माने काहीही म्हटलं तरीसुद्धा मला इकडे तिकडे गेलं की मिळूनच जातं. बिस्किट तर एवढ्या खातो आहे की, आणि असं होतं ना की आपण कोणाला किती वेळा नाही म्हणणार, आणि एक लेवलनंतर आपल्यालाही होतं की यार आपण सतत नाही म्हणतोय तर त्यांनाही वाईट वाटत असेल. म्हणून मी म्हटलं ठीक आहे रे बाबा, तुझा 8-15 दिवसाचा टूर आहे हा, तू पण एन्जॉय कर. त्यानंतर मी छान असं चपात्या वगैरे करून घेतल्या होत्या दुपारच्या जेवणासाठी. आणि बघा आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर अव्यूची काय मस्ती सुरू आहे. एक चॉकलेट झालं की दुसरं झालं की तिसरं. आत्तूकडनं भरपूर प्रेम मिळतो आहे आम्हाला. सखी पण स्कूलमधनं आली होती. आता यांची परत दिवसभराची मस्ती चालणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला सांगते की आज आमच्याबरोबर खूप मोठी गोष्ट होता राहिली. गोष्ट म्हणण्यापेक्षा एक डिसिजन होता राहिलं. ते म्हणजे की आम्ही काल आलो आणि आजच आम्हाला पुण्याला जावं लागलं असतं, बिकॉज प्रीतमचं नेट इथे अजिबातच कामच करत नव्हतं. म्हणजे ना वायफाय चालत होतं ना मोबाईल नेट चालत होतं. त्याच्या सिस्टीममध्ये प्रॉपर असा आमचा जो पुण्याच्या घरचा वायफाय आहे तोच त्याला हवा होता. म्हणजे त्याचाच IP त्याला कनेक्ट झाला होता आणि तो डिस्कनेक्ट होत नव्हता आणि प्रचंड प्रॉब्लेम झाले होते. सो शेवटी असं झालं होतं ना प्रीतमचं की आपल्याला आजच फ्लाईटनी रिटर्न निघावं लागेल. म्हटलं प्रीतम आपण कालच आलो, आपण आजच निघायचं कसं, 1.5 वर्षांनी आलो आहे. मी अजून माझ्या माहेरी पण नाही गेली, मला माझ्या आजीला पण भेटायचं आहे, जिचं वय ऑलमोस्ट 90मध्ये आहे. सो तिला पण मला भेटायची खूप इच्छा आहे म्हणून. आणि मग कसं बसं एवढा इश्यू झाल्यानंतर शेवटी त्यांनी सिम कार्ड दुसऱ्या फोनमध्ये टाकला आणि तेव्हा त्याचा तो नेट जो आहे तो कनेक्ट झाला. आणि मग फायनली असं झालं की ठीक आहे आता आपण इथे राहू शकतो, कारण त्याचं ऑफिसचं काम थांबणार नाही. आणि खरंच इतकी घाबरली होती ना मी, म्हटलं चल जाऊ दे, दुपारची वेळा 2 तास घरी जाऊन येते माहेरी. पण फायनली ते झालं सॉर्ट आऊट. तो खूप पॅनिक झाला होता की माझं काम नाही होणार, मी एवढे दिवस नाही थांबू शकत, सुट्ट्या घेऊ शकत नाही, आणखी पण भरपूर आपले पुढे मागे प्लॅन्स असतात. सो त्यामुळे असं काहीसं झालं होतं आजचं. चला असो, सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या. त्यानंतर दुपारच्या वेळेला चकल्या ज्या आहेत ते वाळल्या होत्या एका साईडला, म्हणून दुसऱ्या साईडला पण आम्ही छान असं वाळवून घेतल्या. आता सकीना नॉर्मली पिन्स वगैरे कधीच लावत नाही, पण मी तिला मस्त दिवसभर असं वावरते माझ्या पुढे मागे मामी. तर मी तिला कन्व्हिन्स केलं क्लिप्स आणि बोज वगैरे लावायला, आणि ती कन्व्हिन्स झाली. पण पहिल्यांदा असं काहीतरी होणार होतं तिच्याबरोबर, बो अँड पिन्सचा जो एक्सपेरिमेंट आहे तो, आणि तिने खूप छान मला करू दिलं. मला छान वाटलं. मुलींची आवड ना आपल्याला सगळ्यांनाच असते, म्हणजे मलासुद्धा आहे. आणि ट्रस्ट मी, माझी पण इच्छा आहे की मला पण एक गर्ल पाहिजे, पण ते बघू पुढे काय होईल काय नाही. सो असं काहीसं मी लुक केला होता सखीचा. पण ट्रस्ट मी, तिने 10 मिनिट्सच्या वर हे सगळं ठेवलंच नाही, पण तिने करू दिलं हेच मला खूप वाटलं. त्यानंतर तिचे पोणी वगैरे घातले, तिचा छान असा फोटोशूट केला. इव्हिनिंगच्या वेळेस ना मी, प्रीतम आणि अव्यू माझ्या माहेरी निघालो होतो, कारण कितीही झालं ना तरी असं होतं की थोड्या वेळ तरी भेटून यावं. आणि सासरपासनं माहेर लिटरली 15 to 20 मिनिट्सचा डिस्टन्स आहे, किंवा जास्तीत जास्त हाफ आवर लागतो जास्ती जर ट्रॅफिक लागला तर. सो तिथेच आम्ही जायला निघालो होतो. माझ्यापेक्षा जास्त अव्यू हॅप्पी होता, कारण त्याला कळालं होतं की नानू घरी चाललो आहे, म्हणजे नानूच्या घरी चाललो आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे गाडीवर बसायला मिळणार आहे. गाडीवर बसायचं म्हणजे त्याचं प्रेम आहे हे, आणि म्हणून तो खूप प्रचंड हॅप्पी होता. चला त्यानंतर ना आम्ही डीमार्ट गेलो होतो. जाताच डीमार्टला गेलो, म्हटलं आजीसाठी थोडाफार खाऊ घेते. थांबून कुठेतरी घेण्यापेक्षा डीमार्टमध्ये कसं एकाच ठिकाणी हव्या तेवढ्या वस्तू मिळतात, आणि आमच्या इन बिटवीन सासर आणि माहेरमध्येच डीमार्ट पडतं. सो आम्ही छान असं खाऊ वगैरे घेतला.
होता. आता माझ्या मम्मीला ना मी सरप्राईज द्यायला आली होती, कारण मी तिला सांगितलंच नव्हतं मी येत आहे म्हणून. सो बघा अव्यूचे असे काहीसे रिॲक्शन होते आणि माझी मम्मीसुद्धा खूप हॅप्पी होती. पण आम्ही इथे बाहेर यासाठी थांबलो आहे, कारण माझ्या मम्माकडे मिनी म्हणजे कुत्री आहे आणि प्रीतमला ती गोष्ट अजिबात आवडत नाही. त्याला कुत्रे, मांजर, कोणतंही प्राणी, पक्षी आवडतच नाही. आणि म्हणून तिला आता आम्ही छोट्या बेडरूममध्ये म्हणजे तिकडे शिफ्ट करते मम्मी. आणि ती शिफ्ट करेपर्यंत बिकॉज आम्ही तिला एकदम सरप्राईज दिलं होतं येऊन, आणि म्हणून तिला शिफ्ट करतपर्यंत आम्ही बाहेर थांबलो होतो. बाहेर प्रीतम तर नाही, अवयव खूप हॅप्पी झाला होता नानीला बघून. त्याची स्माईल तुम्ही बघितलीच असाल. म्हणजे खूप छान वाटतं असं की आपलं बाळ आपल्या आईवडिलांबरोबर एवढं हॅप्पी आहे. आणि जी मागे बसली ती माझी आजी आहे म्हणजे तब्येत तिची थोडी अपडाऊन असते, पण तिचं तोंड थांबत नाही. त्याच्यामुळे ना खूप कधी राग येतो. चांगल्या गोष्टींना वाईट ती करते कधी, पण ठीक आहे, तिचं वय आहे आणि अशा वयात होतही असेल आपल्याला, मला काही एवढं माहिती नाही. पण ना कधी चिडचिड होते घरच्यांची पण आणि तिची पण होते आमच्यामुळे, आणि आमची पण होते तिच्यामुळे, असं काहीचं होते. चला आता माझ्या मम्माकडला सगळा पसारा अवॉइड करा, कारण तो मोस्ट ऑफ टाईम असतो. आता भाच्या घरी आला आहे म्हणून चेतनसुद्धा दुकानातनं लवकर घरी आला होता. हा माझा भाऊ आहे आणि हा पप्पांच्याच बिझनेसमध्ये हेल्प करतो. सो असा काहीसा मी खाऊ आणला होता आजीसाठी. आणि आता मामा आला आहे तर आता थोडं ना वेळ लागतो. वियूला विसरल्यासारखं झालं होतं, कारण ऑलमोस्ट वर्ष झाले मी माझ्या माहेरी आली नव्हती. आईवडील आले होते घरी, पण तरीसुद्धा वेळ लागतो मामाबरोबर मिक्स व्हायला, कारण चेतन नव्हता आला ना पुण्याला. सो थोड्या वेळ खेळला तो चेतनबरोबर, आणि चेतन थोड्या वेळासाठी चालला होता. तो भरपूर सारे चॉकलेट्स आणि त्याच्याबरोबर लाड करायला आला होता, कारण आम्ही इथून रिटर्न आजच जाणार होतो. मी परत राहायला 2-3 दिवसांनी येणार होती. सो त्याच्याबरोबर छान असं खेळला चेतन अव्यूबरोबर. आणि त्यानंतर मग तो दुकानात गेला. आता तो दुकानात गेला त्यानंतर माझे वडील येणार, कारण दुकानात कोणीतरी एकजण कंपल्सरी लागतं. त्यांचं चहाचं दुकान आहे, ते चहा बनवून विकतात. कमाल चौकला त्यांचं दुकान आहे आणि खूप छान दुकान आहे. म्हणजे मला प्राऊड आहे त्या गोष्टीवर. चला असो, ते नंतर सांगेल तुम्हाला कधीतरी त्याच्या मागे पुढे काय स्टोरी येते. त्यानंतर मम्माचं ना इथे अव्यूबरोबर खूप डान्स मजा मस्ती सुरू होती. ती तुम्हाला थोडीशी पुढे सांगते, म्हणजे दाखवते. आणि ना माझी मम्मा खूप मजाकी आहे, तर प्रीतम कधी कन्फ्यूज होतो की मी यांना काय आन्सर करू. म्हणजे बोलले तर आहे, पण मी काय असं आन्सर करू म्हणून. आणि हेच रिॲक्शन्स इथे मी थोडेफार कॅप्चर करायचा प्रयत्न करत होती. त्याचे आन्सर्स पण ना खूप विचित्र असतात बरं. चला असो, आता इथे आमची छान मजा मस्ती झाली आहे. त्यानंतर आम्हाला लवकरात लवकर जेवण करून रिटर्न निघायचं होतं, कारण ना म्हणजे जास्ती उशीर झालेला माझ्या इनलॉजकडे चालत नाही. 10-10:30 मॅक्स टू मॅक्स, त्याच्यावर नाही. म्हणजे ते म्हणतात मग की तिथेच थांबा, उशिरा घरी नको या वगैरे. चला असो, आता बघा हे शेवटचे काही 2 मिनटं तुम्हाला दाखवते. माझी मम्मा आणि अवयू, म्हणजे अवयूला तर देवघर खूप आवडतो माझ्या मम्माकडला. परत तिथे जात होता, घंटी वाजवत होता आणि जोरजोरात टाळ्या वाजवत होत्या दोघंही. आणि त्यांचं कंटिन्यू सुरू असतं गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. खूप वेळ त्यांनी तिथेच टाईम स्पेंड केला. त्यानंतर चेतन गेला आणि पप्पा घरी आले होते. पप्पांबरोबर थोडा वेळ टाईम स्पेंड केला. पप्पांना आणि मम्मीला बघूनच जे सुकून मला मिळतं ना, ते मला खाण्यापिण्यात किंवा राहण्यात पण नाही मिळत. आय जस्ट फील की मी माझ्या पॅरेंट्सकडे आली. दे आर हॅप्पी, दे आर हेल्दी, दे आर गुड टू गो. जिथे कुठे त्यांना जायचं आहे ते व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे, तेवढं बघूनच मला प्रचंड हॅपीनेस होते. आणि आता एक मोठी गोष्ट लाईफमध्ये ॲड झाली आहे, ती म्हणजे माझा भाऊ बिझनेस चांगला वाढवतो आहे, चांगलं करतो आहे. तर मला ना आधी असं होतं की पुढे जाऊन म्हणजे तो करेल नाही करेल, कारण त्याला कोणाच्या हाताखाली काम करायला अजिबात आवडत नाही. सो आता तो छान करतो आहे हे बघून मला आणखी जास्ती हॅपीनेस होते तिथे गेल्यावर. चला त्यानंतर आम्ही घरी आलो आणि इथे प्रीतम आणि अवयू थोडीफार मस्ती करत होते. मी माझ्या माहेरून आल्यावर ना माझं मन आणि डोकं तिथेच राहतं, आणि इथे मी असली तरीसुद्धा सगळं मन माझं तिकडेच असतं. चला भेटूया लवकरच, बाय.